बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी हदगाव शहर बंद ठेवलं होतं। आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात फटाके फोडून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर यांनी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू अमरावतीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून आपण जर बघितलं तर हदगावमध्ये प्रहारच्या वतीने बंद पाळण्यात आलेला आहे। हदगाव बंदची हाक आज या ठिकाणी देण्यात आली होती। तर विविध संघटना ज्या आहेत ते बच्चू कडू यांच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहेत आणि बच्चू कडू यांच्या ज्या जीविताला काही हानी पोहोचली तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांकडे दिला जातोय। आपल्यासोबत काही दिव्यांग बांधव आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही आज मोर्चा काढलाय, आज हदगाव बंद केलंय? मी 100% डोळ्यानं अपंग आहे सर। आम्हाला 1500 रुपये मानधन पुरी होत नाही आणि शिकून सुद्धा नोकरीला चान्स मिळत नाहीत। तरी या सरकारने आम्हाला 6000 रुपये महिना करावं अनुदान नाही जर केले असता आम्ही अमर उपोषण करण्याचा पुढच्या आंदोलनामध्ये इशारा देतो आणि बच्चू कडू भाऊच्या पाठीमागे आहोत आम्ही। बच्चू कडूच्या जर काळजाला जर धक्का लागला केसाला तर सर्व दिव्यांग आम्ही पेटून उठू आणि सरकारची बरोबरी करू। जर शासनाने तातडीने जर मागण्या मान्य केल्या आणि बच्चू भाऊच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांनी जर बच्चू भाऊला विनंती करून उपोषण मागे घेतले तर आम्ही बच्चू भाऊच्या आदेशानुसार बच्चू भाऊ जे म्हणतील ते आम्ही करायला तयार आहोत। पण बच्चू भाऊच्या जर जीवाला जर काही कमी जास्त झालं तर या सरकारचं आम्ही काही खरं ठेवणार नाही। हे 3 तिघाडी सरकार नक्कीच आम्ही 3 चाकाचा रिक्षा कसा पलटी करतो की नाही तसं आमच्या शेतकऱ्यामध्ये ताकद आहे, ते सरकार सुद्धा पलटी करू शकतो। या शेतकऱ्याकडे जर लक्ष नाही दिलं त्यांनी तर मग आम्ही सरकारला निश्चित 100% त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही। कमलाकर बिरादर, लोकशाही मराठी, हदगाव, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।